शॉपिंगला जाताना किती वाटते काय नाही बारकी पाहिजे हां तिच्याकडे आहे ते सगळ्या मोठ्याच आहेत त्यामुळे बघ म्हणते या करते घ्या तिला बारकी आई वडिलाचं नाव असतं हा आपल्या आई वडिलाचं नाव असतं हा आपल्या आई वडिलांचं नाव असतं पेढा घ्यायला चालू जरा तर मित्रांनो मी ताई निकी आणि पप्पा आलो आता ह्याला आळंदीला पप्पांना लई दिवसापासून इच्छा होती की आळंदीला यायचं दर्शनाला तर मी पप्पा आलोय हे आहे पाठीमागं इथं आणि निकीन ती तिकडं व थांबले त्या त्यांचं काय ते सामान घे काय इथे काहीतरी केलं तर आता जस्ट चालू आम्ही आता दर्शनाला दर्शन करतो मग नदीला हातपाय धुवून धुण्यासाठी येणार आहे असं आहे ना आम्ही निघताना जरा उशिरा निघलेलो त्यामुळं जास्त विषय एवढी आज गर्दी नाही आता जर वेळेस लय गर्दी असते बघू पहिल्यांदा दर्शन करतो मग भेटू आपण कसं आहे मला काय कळतंय दुसरा विचार आहे दुसरा पण विचार पेढा घ्यायला चालला जरा काय मेन पप्पाने आता दर्शन केलं पप्पा दर्शन कसं झालं एक नंबर व्यवस्थित झाले चला हां मुखदर्शन केलं डायरेक्ट आम्ही लाईनीत उभा राहिलो नाही लाईनीत म्हणलं तर जरा टाइम गेला त्यामुळे मुखदर्शनच करून आलो दर्शन केला पेढा पण घेतला आणि नदीकडे काय म्हणता ठीक आहे अजून तिकडेच असते ठीक आहे नदी दिवस मावळत आलाय निकिताई मग जरा तिकडे सामान घेत होत्या सामान म्हणजे आपल्या रांगोळीचंच आता त्यांना हुडकायला मेन पप्पा चाललो असा विषय आम्ही दर्शन घेतलं आणि ताईला आणि मग ह्याला निकीला हुडकत बसलो आणि इथं दोघी जण फोटो काढत बसले त्या तुम्ही दर्शनाला आलाय फोटो काढायला हा दर्शन घेतलंय आम्ही ओ मॅडम बघ ना कसं दिसतंय इकडे पाठीमाग आम्ही आता फोटो काय म्हणतो त्याला दर्शन करून आलो मेन पप्पाने मुखदर्शन घेतलं आम्ही काय आत गेलो ना माहिती आहे लय गर्दी म्हणजे एवढं भजनी चालू लावायचं अजून हात पतून मावशी लावायचं म्हणते त्या गण हा असू दे की अहो आपलं युट्यूब चॅनल आहे मावशी त्यामुळे लावतो थोड्या वेळानं लावतो जरा बघा आपली संस्कृती फोटो काढायचं मला लईच मावशीने पदर घेतला ही आपल्या मराठी संस्कृती पप्पा पण आहे तर तिकडे उभं राहिले का चला ये मग हात पाजून धुतलं ना सोडून हा आम्ही थांबायचो आम्ही पेढा आणायचो इथं मला समजत नाही ह्याला दर्शनाला आधी फोटो काढायला डायरेक्ट बघितलं जेव्हा फोटो आणि वर आला नाही पाया पडायला खोटं बोलते
म्हणजे लांबनच घेतला, गर्दी होती त्यामुळं आम्ही हात पाजून जातो जरा. द्या असं द्या डबल. हा पदर असलेला छान हा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की पदर घेतल्यावर मराठी संस्कृती आपली जपायचं. हा, मावशींचं म्हणणं आहे की आपलं मराठी संस्कृती जपली पाहिजे. बरोबर आहे मावशी. त्यामुळे आई वडिलाचं नाव असतं. हा, आपल्या आई वडिलाचं नाव असतं. हा, आपल्या आई वडिलांचं नाव असतं. ही आजकालच्या पिढीला कळत नाही. हा, कळत नाही. हा, तेच. आजकालची पिढी असं मोबाईल घेऊन बसते डायरेक्ट. मग जरा गंध लावतो. गंध लावलं कसं भारी वाटतं. हळू जा पप्पा, हळू जा. शेवाळा असेल, हळू घे. बास बास पप्पा, बास पप्पा. खाली नका जाऊ. सांग ना मग. हा, ते माहिती सगळ्यांना सांगत होता, स्वतः घसरला. पप्पा जाऊ नका. ते खाली घसरते म्हणून म्हणते. लावू ना. कसं वाटतंय आता? मेन म्हणजे वाटतं मी हे असलेलं. नाही पातळ नाही एवढं. फोटो काढू आपण आता मस्त मस्त. मम्मीला तसं ना पैसे हो, आहे ते बाबा. पैसे किती रुपये? गण लावला पण आता माझ्याकडे पैसेच नाही. कशाला लावला ते? पप्पा देते. तू गंज लावला, पप्पांना का देतो? माझ्या आधारस्तंभ आहेत ते. आधारस्तंभ ते तसं असते. मुलाचा आधारस्तंभ कोण? आई वडील. हिला लावा, हिला लाव. लावल्याला चांगलं असते. विषय झाला, आम्ही प्रसाद घ्यायला लागलो. हा, ऐकी, मग प्रसाद घ्यायला लागलो आणि त्या काय म्हणजे त्याला हे असतं का पाऊच, त्याचं वजन होतं 5 ग्रॅम जास्त. खूप म्हणजे त्याचं वजन काढून मला 5 ग्रॅम जास्त पेढं टाकलं. त्या 5 ग्रॅम वसुली झाली पाहिजे का नाही? फ्रॉड करतात. फ्रॉड आजकाल चालू आहे, पण लय पण प्रामाणिक राहायचं नाही. ते नाही का ऍड गव्हर्नमेंट कशाला लावतं? जागो ग्राहक जागो, ते त्यासाठीच असते. मग काय, वातावरण पण भारी झालं. छान आहे, छान वातावरण एकदम कडक झालं. इकडे सनसेट. ठीक आहे, सनसेट आहे. हो, दिला पैसे. गन लावले, एकदम कडक दिसतंय. दर्शन बिर्शन एकदम आतमध्ये. मी म्हणलं बाहेरनच करू, तर मध्ये नाही आत जायचं. आत तेवढं थोडं गेलो. हा, मुखदर्शन झाले. किती आम्ही आत चाललेलो, पण आतमध्ये लय गर्दी होईल. एखादं असल्यामुळे एखादंच असल्यामुळे बोलू पण देत नाही. जाऊ सोडा, यांचे फोटो काढतो पहिला. केलंच काहीतरी घ्यायला चालू. काय गेले ताई? काय गेले? झाड ओनिक्स काय गेले? घ्या. सोबत मुलींना घेऊन येण्याचं एकच ड्रॉबॅक आहे. जिथं बघाल तिथं खरेदी चालू असते. हो का, निके. आता मग झाडं घेतलेली, झाडं घेऊन आता कशाला थांबतात त्या माहिती. बघा, झाली केली चौकशी, शॉपिंग मारली. नुसती विचारपूस चालू. शॉपिंगची नसते. ही कितीला, ती कितीला घ्यायचं, तर नुसतं 20%. हा, मुलींचं तसंच. हो, काय मुलींचं आणि मुलांचं. आमचं मुलांचं भारी असते. घ्यायचं असलं घ्या, नाहीतर बसा. अरे मुलींच्या गळ्यामध्ये माळ होय, बघ नाही तर मग एवढं आहे ते. आता
मूर्ती ह्यांना दाखव ना. मला वाटतं आपल्या एवढ्या मूर्ती एवढे मग त्यांना त्याच्या हिशोबाने सांग, मग तिथे दाखवतील. पप्पांना होय नाही काय, पप्पांना जर जजमेंट माहित असते सगळं. एवढेच आहे, तेवढीच आहे. एवढी नॉर्मल काय होत असत, थोडी बारीक. घे की पिंक वाली पण भारी वाटते. होत आहे, पिंक वाली छान वाटते. इथं आलतो आम्ही जरा सामान घ्यायला. आम्ही राहिलो तिसरीकडं. मम्मी आहे घरी. तर पप्पा म्हणते तर मम्मीला ती मोठी पिशवी जरा जायला इकडं तिकडं लय मोठी होती, म्हणून पप्पा म्हणते तर मम्मीला एखादी पिशवी घ्या. आम्ही राहिलो तिसरीकडेच. घ्यायची काय पिशवी? शॉपिंगला जाताना लय म्हणजे ती मोठी वाटते काय? नाही बारकी पाहिजे. हां तिच्याकडे आहे ते सगळ्या मोठ्याच आहेत, त्यामुळे पप्पा म्हणते एखादी घ्या तिला बारकी. बघू आता घेतो. काय इकडे त्याच दुकानात आलतो. होय नाही काय घ्यायची काय बारकी मम्मीला? पप्पा म्हणते तर. अर्धा पाऊण तास झालं मी समोर येऊन. बघा आता पूर्ण रात्र होत आली, संध्याकाळ होत आली. तर त्यांना या म्हणलं तर हां लय भारी वाटते की मला इथे एकट्याला थांबवून. ती शॉपिंग करत बसले तिथं. मला तर असं वाटतंय देवस्थान आहे ना स्टॉल ठेवणं जरा दाखवतो की मी, पण देवाच्या ठिकाणी आहे ना स्टॉल ठेवणं जरा आता बंदी केलं पाहिजे. कारण की घरच्यांना देवाचं साहित्य माहीत आहे, त्याचा काही विषय नाही. पण कसं ते तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, तुम्हाला तर देवाला यायचं असेल तर आई वडिलांना घेऊन या, बहिणींना आणि बायकोला, कोण म्हणजे आपली नाही बायको, बहिणींनाच घेऊन आलोय. तर तुम्ही त्यांना घेऊन येऊ नका, कारण की त्यांच्या पाठीमागं उगं बघा हे का फिरून आता ताण लागले. आणि असा विषय असतो कधीच सोबत बायकोला आणि बहिणीला घेऊन यायचं नाही, कारण की नुसतं आपल्याला काय म्हणते त्याला बायकोचा अनुभव आहे, पण तुझं तर लग्न नाही बहिणींचा आहे. पण मी बघितले ना असं बाकीच्यांचं. पप्पा आहे त्या पप्पांना पण पहिला तरुणपणी अनुभव आला असेल, कारण की नुसतं पिशव्या वागवावं लागते, त्यांच्या पिशव्या धरून जावं लागते. आज मी घेतली नाही, आज ताईपाशी पिशवी दिली. कसं आहे ताई? आज काय घेणार नाही मी. खालनं जायचं काय असा विषय. बोर झालं रे आज पूर्ण. बोर दर्शन मस्त झालं नाही का? नाही दर्शन झालंय का मस्त, पण हे तुमच्यासोबत दर्शन होईपर्यंत काय वाटलं नाही, त्याच्यानंतर लय मग बोर झालं मला. काय तुझं बघते अजून इथं ठेवलंय काय काय तुझ्या 10 रुपये. निकीला इथला माल असतो डायरेक्ट. निक्सला इथला माल असतो डायरेक्ट. निके तुला 10 रुपयावर भागवल्या घेतले का? म्हणून मी नव्हतो त्यावेळेस, मी नव्हतो ना त्यावेळेस, मी नव्हतो म्हणून लास्ट. निकेला पण घेतले, पण त्या घेताना मी नव्हतो, त्यामुळे असा फॉल्ट झालाय. तुम्हाला जरा थोडंच ही आले, चुकीची माहिती गेलेली आहे. बघा मंदिरात पण भजन होतं, आणि आता इंद्रायणी नदीच्या काठी पण भजन चालू आहे. हा फक्त पुंडलिक मंदिरापाशी. थांबा तुम्हाला दाखवतो मी तरी. एक मिनिट धडका लागलो मी इथली, तर एवढी पण अंधार झाला नाही. दाखवतो. आता घरी जावं म्हणलं तर एवढं ट्रॅफिक आहे बघा पाठीमागं, एकदम लास्ट आहे का लास्ट, तिथंपर्यंत ट्रॅफिक आहे. कसं जायचं आता घरी मला सांगा. आमचा प्लॅन करणारे मॅडम या 2 आज म्हणले एखादं आहे कशाला जायचं, उद्या जाऊ, तर नाही म्हणले आजच जायचं. बसलो अडकून आता, तिथंपर्यंत गर्दी. कसं वाटतंय मग? भारीच वाटणार, कारण चुकी तुमची आहे ना. स्वतः चुकी असल्यावर असंच हो. चुकीचं काय? चुकी नाही, देवाचं दर्शन झालं ना. अरे दर्शन झालं, पण उद्या पण केलं असतं ना. पण आज कसं आहे काय म्हणते आजचा दिवस जे आहे तो उद्या येतोय का? ती येत नाही, पण पण काय पण जाऊ दे आता. आलिया भोगासी असावी सादर. काय आता आले तर
ट्रॅफिक मध्ये अडकलो तर अडकलोय, काय विषय झाला. काही बिचारा आल्या म्हणून काय म्हणतात मीटर हा त्या ओलावाले तर मीटरवर म्हणलं आता. म्हणल्यावर तर काय नाही. आता सिस्टम वेगळी चालू केली. ओलाचं रेट वेगळा आहे इथं आणि त्यांनी नवीन मीटरवर का चालू केलंय. आता एवढ्या वेळा आम्ही ओलासाठी वेट करत थांबलोय. माझी गाडी आहे पण या गाडीवर मी आणि पप्पा जाणार आहे आणि लेडीज लोकांना पाठवते, त्यांना थंडी वाजते. थंडी वाजल्यावर मग असा विषय काय नाही की सुटले हळूहळू ट्रॅफिक सुटायले. ओलावाल्याने येऊन ओलावाल्याने येऊन म्हणून की मी मीटरवर येणार आहे. त्यानं म्हणला मीटरवर विशेष खोला डायरेक्ट त्याला आला का नाही मीटरवाला आपलं रिक्षावाला. ताई म्हणते हळूहळू पुढे यायला लागलाय. पुढे येणार ना. अरे ट्रॅफिक मुळे एका जागेला एवढा वेळ थांबला होता. तुला वाटलं तिथं यायला काय ट्रॅफिक असल्यामुळं तिथे एका जागेला थांबण्यात आलं. तुला वाटलं एका जागेला झालं नाही. जाऊ दे. आता आलंय पुढं. आला जवळ यायला लागला ट्रॅफिक वाला.